सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येला 18 दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र या कटाचा मास्टर माइंड अजून सुद्धा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। देशमुख हत्याकांडाच्या सूत्रधाराला अटक करण्याच्या मागणीसाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जातोय। जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींसह लाखो लोक या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। या पार्श्वभूमीवरती शहरामध्ये अभूतपूर्व असा पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय। वाहतुकीच्या मार्गात सुद्धा मोठे बदल यावेळेला करण्यात आलेले आहेत। या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, सुरेश धस, प्रकाश सोळुंके, नमिता मुंदडा, विजयसिंह पंडित यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा सहभागी होणार आहेत। तर लक्ष्मण गाठोड आमचे प्रतिनिधी मोर्चाच्या ठिकाणी आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊया। लक्ष्मण, सध्याची काय परिस्थिती दिसतेय? आंदोलक कसे जमायला लागलेले आहेत? अमित, आपण राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, मात्र या मोर्चामध्ये जे सामान्य नागरिक सहभागी झालेले आहेत त्यांच्या या सगळ्याबाबतच्या भावना नेमका काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत। मी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आहे, ज्या ठिकाणून या मोर्चाला पुढच्या काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत आपण बघतोय महिलांची संख्या आहे, मुस्लिम बांधव आहे, तर केवळ बीडच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, वेगवेगळ्या भागातनं, कानाकोपऱ्यातनं हे नागरिक जे आहे ते संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत। ताई, तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाले, तुमच्या हातामध्ये एक होर्डिंग जो आहे तो देखील आहे, नेमकी काय तुमची या सगळ्यासाठी मागणी असणार आहे? आमची मागणी आहे, आज आमच्या संतोष अण्णाला जाऊन 20 दिवस झालेत तरी पण कुठंच काही नाही आणि फक्त चारच आरोपी पकडलेत, बाकीचे आरोपी का पकडत नाहीत? सरकार काय करतंय? आणि फक्त आम्हाला आश्वासन देतात, मग कधी पकडणार हे बाकीचे राहिलेले? तुम्हाला वाटत असेल आम्ही आमच्या अण्णाचा विधी केलाय, आमच्या अण्णाचं फक्त विधी केलाय, पण ज्या दिवशी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि ज्या दिवशी सगळ्या आरोपींना पकडून सजा मिळेल त्या दिवशी आम्ही आमच्या घरोघरी दिवे लावून आमच्या अण्णाला भावपूर्वक श्रद्धांजली देणार आहेत। आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय, आम्हाला न्याय पाहिजे आणि तो आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे। आणि जर तुम्ही नाही दिला तर तो आम्ही घेणारच आहोत, पण आम्हाला ती वेळ आणू नका, लवकरात लवकर आरोपीला पकडा आणि आम्हाला न्याय द्या। कायद्याच्या मार्गाने या आरोपींवर कारवाई अशी मागणी असणार आहे। तुम्ही काळा झेंडा हातात घेतलाय, काय मागणी आहे? अहो, आज 19 दिवस झाले, आज आमच्या संतोष अण्णाचा निर्धार हत्या केलेली त्याला 19 दिवस झाले। 19 दिवस झालं असताना सुद्धा न्याय नाही, विचार करा। आणि काय करतंय सरकार? विचार करा ना, सगळा महाराष्ट्र ओरडत होता की तुमच्या मंत्रीपद हे वाटप करू नका, न्याय मिळाल्याशिवाय सगळं काही वाटप करू नका, तरी ते पण होतंय सगळं। आणि आज आमचं मराठा काय खपवायचा आहे, संपवायचा सगळा ठरलाय का काय? ह्यांचा विचार आहे का मराठा सगळा संपवायचा म्हणून? ही सरकारनं बारकाईनं लक्ष घालायला पाहिजे। आज जर न्याय आम्हाला नाही जर मिळाला तर आम्ही मुंबई पोस्टर धडकायला तयार आहेत, आमची आहेत का सगळे? आम्ही मुंबईपर्यंत जायला तयार आहेत आणि दारात आम्ही दहन करू, तिथं जाऊन दारात दहन करू। नाही जर आम्हाला न्याय मिळाला ना, आज आमचं जगणं मुश्किल झालंय, आमचं जगणं मुश्किल झालंय। बीड जिल्ह्यामध्ये असं काय का तुम्ही म्हणताय की जगणं मुश्किल झालंय? कोणाची दहशत एवढी? दहशत निर्माण झाली नाही, आता बघताय ना दररोज एक खून व्हायला लागले। तर कोणाची दहशत आहे? दहशत आरोपीची। आरोपी काय साधे असणार आहेत काय? बरंच भयंकर ह्यांचा टोळी असणार आहे, मोठी टोळी असणार आहे आणि ह्याच्यात एक मोठा कार्यकर्ता असणार आहे, बॉस। कोण बॉस? आपल्या मंत्रालयात जसा एक मंत्री असतो आणि आपण प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असे जर तयार करतो तसा त्यांचा एक मंत्री असेल ना, त्यांचा सुद्धा एक मंत्री असेल ना। हे सगळं काय पुरविणारा ना? हे काय त्यांच्या पाण्यावर गाड्या चालतात का? पाण्यावर गाड्या चालतात का? विचार करा ना, कशावर गाड्या चालतात? कशाचा पैसा? कुटुंब आज घरात आम्ही बघतो खेड्यापाड्याने फिरलेलो आहेत, आम्ही खेड्यापाड्याने फिरलेलो आहेत आम्ही। आपण बघतोय आणखी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, या सगळ्या कटामागे कोण वाटतंय तुम्हाला? कोणावर तुमचा हा सगळा आरोप आणि रोष आहे? तुम्ही आज 18-19 दिवस झाला त्याला, तुम्ही ऐकत नाहीत का कोण आहे ते? आम्ही नाव घेत नाहीत, तेच म्हणते आम्ही नाव घेत नाहीत। तेच म्हणते आम्ही नाव घेत नाहीत, पण तुम्ही 19 दिवस झाला ना, तुम्ही काय करायला लागला? तर तुम्ही लक्ष करा ना, तुम्ही आज 19 दिवस झाला तरी त्यांना तुम्ही न्याय देईना, तर का देत नाही तुम्ही न्याय? तुम्ही आम्हाला विचारता तर तुम्ही जिथं आहे त्यांना तिथं जाऊन तुम्ही पकडा ना। पोलीस संरक्षण काय करतंय? आमच्यापाशी येऊन तुम्ही नुसते विचारता, आम्हाला प्रश्न विचारून काय होणार आहे? तुम्ही तात्काळ त्यांना पकडा। तात्काळ त्यांना पकडा। ताई, तुम्ही मोर्चात सहभागी, काय मागणी?
मागणी आता आम्हाला वेगवेगळ्या न्यूज आम्हाला पाहायला भेटत आहेत. का आरोपी पकडले नाहीत, कुणी लपवलं आरोपी? आता तर आम्हाला असं ऐकायला मिळालं की 3 आरोपीचा मर्डर केला. का मर्डर केला? कोण आहे याच्या मागे मर्डर करण्यामागे? आज या महामानवाच्या समोर आम्ही उभे आहेत. काय वाटत असेल त्या महामानवाला? आम्ही काय महामानवानी छत्रपती शिवराय यांनी ही जी हे असं होण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं का? बघत असतील महामानव, वाईट वाटत असेल त्यांना. हे सरकार कशासाठी, लोकशाही कशासाठी निर्माण केली? असे दिवस बघण्यासाठी का? पकडा ना, याच्या मागे कोण आहे? कोण मास्टर माइंड आहे याच्या मागे? याच्या मागचा मास्टर माइंड कोण हे शोधायचं मानताय. ताई तुम्ही पुढे या जरा. काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे? तुम्ही मोर्चात सहभागी झालेला आहात. थोडं मागे सर. छत्रपती शिवाजी महाराजांनी इकडे हां. बोला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्य स्थापनेमध्ये त्यांनी सर्व धर्म समभावाप्रमाणे सर्वांना न्याय या ऐका, थोडं इकडे या. आणि खरं तर अंजली दमानिया ज्या आहे सामाजिक कार्यकर्त्या, त्यांनी असा आरोप केलेला आहे की हा मोर्चा राजकीय आहे. अच्छा, मला असं माझ्या मते असं म्हणायचं की मी एक सामान्य नागरिक आहे आणि माझं मत असं आहे की त्यांनी जो आरोप केलेला आहे की हे सामाजिक राजकीय जे आंदोलन आहे, तर हे राजकीय नसून हे एक सामाजिक आहे आणि एक व्यक्तीचा निर्घृणपणे खून केलेला आहे. आणि ती व्यक्ती अशी होती की सरपंच पदावर असतानाही कुठल्याही सरकारी योजना ज्या पण आल्या त्यांनी त्या घरामध्ये न वापरता त्यांनी त्या गावासाठी त्याचा हे केलेला आहे, उपभोग घेतलेला आहे. त्यांनी त्या गावाला त्या पूर्ण योजना प्रस्थापित करून दिलेल्या आहेत. आज जर त्यांचं घर पाहायला गेलं तर त्यांचं घर अत्यंत साधारण घर आहे आणि साधारण घरातला जो तो सरपंच होता त्याची ही निर्घृण हत्या केलेली आहे. आज इथं सर्व समाजातली इथं जनता उपस्थित आहे. एक मी सामान्य नागरिक म्हणून बोलते, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून बोलते आणि आम्ही हा मोर्चा जो आहे तर तो मोर्चा हा राजकीय नसून हा सामाजिक आहे आणि त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. आज जे विधान त्या ताईंनी केलेलं आहे ते विधान अत्यंत चुकीचं आहे आणि समाजाला घातक असं त्यांनी विधान केलेलं आहे. राजकीय तेढ त्या स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का काय, असा संशय आम्हाला स्वतःला येतोय. ओके ताई, तुम्ही देखील या मोर्चात सहभागी झाल्या. मात्र अंजली दमानी असं म्हणताय की हा मोर्चा राजकीय आहे. त्याच्याकडे कसं बघता या सगळ्या आरोपाकडे? नाही, हा राजकीय नाहीच. हा आम्ही पूर्ण समाजाने काढलेला आहे. हा जातीपातीचा नाही. आम्हाला फक्त न्याय हवाय. पूर्ण गावाला काय पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांना वाटतं की त्यांचा वाली गेला आहे. या प्रत्येक गरीब कुटुंबाने आता कुणाकडे बघायचं आहे? माझ्याकडे खरंच शब्द नाही सांगायला. म्हणजे मी काय भावना व्यक्त कराव्या. आपण अमानुष पण इतका तुम्ही त्यांचा खून करता. मानवी संस्कृतीला ही काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे. तरी पण तुम्ही ते प्रत्येक शब्द आम्हाला विचारतात की हे कसं झालं, काय झालंय, पण शब्द नाही सांगायला. हा एवढा दिवस का वेळ घ्यायला लागला तुम्ही? या न्यायाला एवढा वेळ लागला. या सगळ्या प्रकरणामागे कोण आहे असं आपल्याला वाटतं? आणि ज्या अंजली दमानी असं म्हणताय की हा मोर्चा राजकीय, यावर काय नेमकी आपली भावना? आम्हाला काही नाही, आम्हाला न्याय पाहिजे. नुसतं आम्हाला संतोष भैया जो आहेत आमचे त्यांच्यासाठी आम्हाला ते आरोपी पकडलेच पाहिजेत आणि आम्हाला न्याय त्यांचा दिलाच पाहिजे. कारण आम्ही एकाच कुटुंबाचे माणसं आहेत. मुस्लिम कसं समाजासाठी आम्हाला त्यांचा आपण न्याय बघतोय खरं तर या मोर्चाला आता काही वेळात सुरुवात होईल. मात्र तत्पूर्वी या महिलांच्या भावना आपण बघितल्या. अत्यंत तीव्र आणि संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि भावना या सगळ्या महिलांच्या आहे. अंजली दमाने जे म्हणताय की हा राजकीय मोर्चा आहे, मात्र त्याला देखील या महिलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आम्ही कुठलाही पक्ष असे नाही आहे, फक्त अशा पद्धतीने अन्याय होतोय, क्रूरपणे कुणाची तरी हत्या होतीये, त्या सगळ्याच्या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. अशा प्रकारची भावना जी आहे ती या सगळ्या महिलांमधनं व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते. अमित.